एनडीटीच्या बातमीपत्रामध्ये मी इंजिनियर एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। अपघात टाळण्यासाठी शहादा शहराबाहेरील वीज केंद्रासमोर दुभाजकाला पोलिसांनी बसवला सिग्नल। नंदुरबार जिल्ह्यातील विविध ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी। साक्री तालुक्यातील वासखेडी गावाजवळ स्पार्किंग मेणबत्ती तयार करण्याचे कारखान्यात भीषण स्फोट। शहादा शहरातील राज मोटर्स या ट्रॅक्टर शोरूमला लागली भीषण आग। आता सविस्तर बातम्या। शहादा शहराबाहेरील प्रकाशा रस्त्यावरील 132 केव्ही सबस्टेशन जवळ असलेले रस्ता दुभाजक रात्रीच्या वेळी वाहन चालकांना दिसत नसल्याने वारंवार अपघात होत आहेत। या अपघातांमध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना अपंगत्व आले आहे। या ठिकाणी विजेचे दिवे कार्यान्वित करावेत अथवा रेडियम लावण्याची मागणी करण्यात आली होती। संबंधित विभागाने दखल घेतली नाही म्हणून नाराजी व्यक्त होत आहे। मात्र पोलीस प्रशासनाने दखल घेत या ठिकाणी रात्रीच्या वेळी होणारे अपघात टाळण्यासाठी सोमवारी सकाळी प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे व पोलीस कर्मचारी अमोल राठोड यांनी सिग्नल बसवून उपाययोजना केली। त्यांचे या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। तसेच वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। एनडीटी न्यूज साठी इंजिनियर एस शाह सह प्रभू नाईक, शहादा। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्याच्या विविध ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली। पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेल्या पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे। मंगळवारी सकाळी जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण झाल्याने शेतकरी वर्गाकडून शेतात कापणी करून ठेवण्यात आलेला गहू, मक्का ही उत्पादने सुरक्षित स्थळी हलवण्यात आली होती। दरम्यान दुपारी 2 वाजेपासून शहादा तालुक्यातील बामखेडा, वडाळी व सारणखेडा परिसरात रिमझिम पाऊस सुरू झाला होता। एनडीटी न्यूज ब्युरो, नंदुरबार। साक्री तालुक्यातील वासखेडी गावाजवळ स्पार्किंग मेणबत्ती तयार करण्याच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन 4 महिलांचा जळून मृत्यू झाला तर 2 महिला गंभीररित्या भाजल्या असून त्यांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे। भवानी सेलिब्रेशन या मेणबत्ती तयार करणाऱ्या कारखान्यात दिनांक 18 रोजी दुपारी 2:45 वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला। या घटनेत जैताने येथील आशाबाई भागवत, त्यांची मुलगी पूनम तसेच नयना संजय माळी व निजामपूर येथील सिंधुबाई दोडकू राजपूत या 4 महिला जळाल्याने जागीच ठार झाल्या तर संगीता प्रमोद चव्हाण, निकिता सुरेश सोनवणे या दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले। भर दुपारी उन्हाच्या तीव्रतेमुळे हा स्फोट झाला असून स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला होता। दरम्यान या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात कारखाना मालक महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे। धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये चिखलेफाडा एक गाव आहे। त्या ठिकाणी एक 25x20 एक शेड होतं, वर्कशॉप म्हणायला हरकत नाही। त्या ठिकाणी मेणबत्तीचा कारखाना होता। त्या मेणबत्तीच्या कारखान्यात अचानक आग लागली। त्या आग शॉर्ट लागली, कशी लागली हा तपास पुढे होईल। परंतु या दुर्घटनेमध्ये एकूण 4 महिला होरपळून मयत झालेल्या आहेत आणि 2 महिला ह्या गंभीरपणे जळालेल्या आहेत। त्या गंभीर महिलांना आपण नंदुरबारला शिफ्ट करण्यात आले पुढील त्यांना वैद्यकीय उपचारासाठी व 4 महिलांचा PM साठी आपण त्यांना शिफ्ट आपण निजामपूरला करत आहोत। ह्या सगळ्या महिला काम करणाऱ्या ह्या त्या जवळच्या जैताना गावच्या राहणार होत्या। या प्रकाराच्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत आणि यामधील जो एक संशयित व्यक्तीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। तो कारखाना मेणबत्तीचा असल्याचं प्रथम दिसून येत आहे। परंतु याबद्दलची परवानगी त्यांनी काय घेतल्या होत्या तपास पुढे करण्यात येईल। परंतु या मेणबत्तीच्या कारखान्यामध्ये मेणबत्ती बनवत असताना आपण ज्या वाढदिवसाला त्या तुडतुड्या वाजणाऱ्या ह्या असतात मेणबत्त्या त्या तयार केल्या जातलेली शक्यता नाकारता येत नाही आणि हा ज्वालाग्री पदार्थ असल्यामुळे त्यामुळे आग लागली का हा देखील पुढे तपास करण्यात। एनडीटी न्यूज ब्युरो, साक्री। शहादा शहरातील राज मोटर्स या आयशर ट्रॅक्टरच्या शोरूमला काल रात्री 11:30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली। आगीत 20 पेक्षा अधिक वाहनं ज्यात ट्रॅक्टर, इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे। यात ट्रॅक्टर शोरूमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। रात्रीच्या सुमारास लागलेली आग विझवण्यासाठी शहादा अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते।
पहाटेपर्यंत आग विझवण्यात अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांना यश आले, मात्र यात शोरूमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शोरूमला लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केल्यानंतर आग संपूर्ण परिसरात पसरली। राज मोटर्स हे शोरूम पूर्ण जळून गेल्याने इतर महत्त्वाच्या साहित्याचे नुकसान झाल्याचे अंदाज आहे। आग कशामुळे लागली हे कारण अजून समोर आले नसले तरी कोट्यावधी रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाल्याचे अंदाज आहे। याबाबत पोलीस प्रशासनाकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे। NDT न्यूज साठी इंजिनियर SS शाहसह प्रभू नाईक, शहादा।